लोकप्रतिनिधींच्या अकाली आकस्मिक निधनामुळे राज्यात लागणाऱ्या पोटनिवडणुका या शक्यतो बिनविरोध करण्याकडे सर्व राजकीय पक्षांचा कल असतो असं आपण आतापर्यंत पाहिलं। पण राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे सध्याचे संबंध आणि कडवं स्पर्धेचं राजकीय वातावरण पाहता आता कोणत्याही पोटनिवडणुका या निव्वळ सहानुभूतीच्या लाटेवर बिनविरोध होतील याची शक्यता जरा कमीच दिसते। अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकांमध्ये आपला उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस आता सज्ज झालेलं दिसतंय आणि विरोधकांच्या याच भूमिकेमुळे आता पोटनिवडणुकांमध्येही कडव्या राजकीय लढाईला पर्याय नाही हा स्पष्ट संदेश मिळतोय। राहुरी आणि बारामतीच्या राजकारणामध्ये सध्या बरंच काही घडतंय। पक्षश्रेष्ठींच्या फक्त एका इशाऱ्याकडे इच्छुक डोळे लावून बसलेत आणि तो एक ग्रीन सिग्नल आला की या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये काय काय होऊ शकतं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात लोकमत। आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानं बारामती तर भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानं राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे। 23 एप्रिल रोजी या दोन्ही निवडणुकांसाठीचं मतदान पार पडणार आहे तर 4 मे रोजी या निवडणुकांचे निकाल लागतील। यापैकी राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचेच पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बारामतीचा विचार करायचा झाला तर बारामतीसाठी दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। आता अर्थातच या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असाच महायुतीचा कल आहे, पण विरोधकांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे। महाविकास आघाडीमध्ये या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुक पक्ष आणि इच्छुक उमेदवार आता पुढे आलेत आणि फक्त पक्षश्रेष्ठींच्या एका आदेशाच्या ते प्रतीक्षेत आहेत। तो एक आदेश आला की इथं पोटनिवडणुकांचं रण पेटणार आहे। पहिल्यांदा सविस्तर बोलूयात राहुरी मतदारसंघाबद्दल। बारामतीमध्ये आपला पक्ष उमेदवार देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केलेल्या शरद पवारांनी राहुरी पोटनिवडणुकीचा मात्र सगळा खेळ आपल्या हातात घेतलाय। कारण राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे या पोटनिवडणुकीसाठी उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत आणि इच्छुक आहेत। गेल्या विधानसभेमध्ये निसट्टा पराभव झालेल्या तनपुरेंच्या नावाला इथं महाविकास आघाडीकडून सुद्धा पसंती आहे। राहुरीत लढलो तर आपण निश्चित जिंकू असा विश्वास इथं तनपुरे आणि महाविकास आघाडी दोन्ही व्यक्त करतात। पण मुख्य प्रश्न हा आहे की ही निवडणूक तनपुरेंनी राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावर लढायची की अपक्ष लढायची आणि याबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता थेट शरद पवारांच्या कोर्टात आहे। एकीकडे राष्ट्रवादीचं असं तळ्यात मळ्यात सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेस राहुरीत आपली फिल्डिंग लावायला सुरुवात करते। शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना इथं लढणार नसेल तर काँग्रेस इथं आपला उमेदवार देण्यास तयार आहे असं तिथले काँग्रेसचे काही नेते सांगतायत। पण हा काँग्रेसचा उमेदवार कोण असणार तर अर्थातच प्राजक्त तनपुरे। शरद पवारांनी तनपुरेंना तुतारी चिन्हावर लढण्यास नकार दिला तर तनपुरे काँग्रेसच्या पंजावर ही राहुरीतली पोटनिवडणूक लढतील अशी माहिती मिळते। आता एकीकडे राहुरीत हे सगळं सुरू असताना तिकडे बारामतीमध्ये काँग्रेस पक्षानं काही उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्यात। पक्षश्रेष्ठींशी आपलं बोलणं झालं असून हिरवा कंदीलही आल्याचं सांगण्यात येत आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून हा दावा केला जात असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा माध्यमांना याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे। राहुरी आणि बारामती विधानसभेबाबत आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालंय, यासाठी आमच्याकडे उमेदवारी मागणारे अर्जही आलेत। बारामतीसाठी 6 आणि राहुरीसाठी 4 अर्ज उमेदवारीसाठी आलेले आहेत आणि येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही या दोन्ही निवडणुका लढवण्याबाबत आमची भूमिका जाहीर करू। यापैकी काही उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती सुद्धा झाल्या आहेत असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। शिवाय पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस लढणार असेल तर त्यांना आणखी 2 पक्षांची साथ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष तसंच प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पोटनिवडणुकीच्या या लढाईमध्ये काँग्रेसला साथ देण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षांचं जे ठरेल ते ठरेल, पण काँग्रेस मात्र या पोटनिवडणुकांसाठी सज्ज असल्याचं दिसतंय आणि बोलूनही दाखवतंय।
अर्थात येत्या 2 दिवसांमध्ये या दोन्ही उमेदवारींबाबत नेमका महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय होतो, काँग्रेस काय निर्णय घेतं आणि या निवडणुकांमध्ये उमेदवार दिल्यानं नेमका कोणता ट्विस्ट येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या लोकमतच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.